नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो स्वामींचा संदेश आहे तो हा आहे ना, की तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टींमध्ये परिवर्तन येणार आहे. म्हणजे काय, तर आजपर्यंत जर तुम्हाला ना, तुम्ही पाठी काय झालं पूर्ण आयुष्यभर, आता तुमच्याबरोबर काय काय झालेलं आहे ते तुम्ही सतत आठवत असता आणि त्यामुळे स्वतःला त्रास करून घेता. ही मुख्य गोष्ट तुमच्या आयुष्यातली ना थांबणार आहे आता कुठे ना कुठे. जे झालं गेलं आहे ना, आत्तापर्यंत काय होतं, तुम्ही ना वरवरून स्वतःला समजवत आता की मला काही फरक नाही पडत किंवा मला या गोष्टीमध्ये आता पडायचंच नाही आहे. पण वरवरून तुम्ही समजून आतमध्ये त्रास तो तुम्हाला होत होता त्या गोष्टींचा. फक्त वरून सुपरफिशियल होऊन तुम्ही ती गोष्ट रेसिस्ट करत होतात. म्हणजे काय, तर स्वतःलाच पटवत होता की मला काही फरक नाही पडत किंवा या सगळ्या गोष्टींमधून मी निघालो आहे अशा सगळ्या गोष्टी. पण आतमधून ना, कोर जिथे आतमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सफरिंग पेन देतात आहे, आतमधून ते जडपासून तुम्ही काढू नाही शकत होत्या त्या गोष्टीला. जे काही आजपर्यंत जर तुम्हाला खूप दुःख भेटलं आहे, जर तुम्हाला खूप त्रास झाला आहे, जर आर्थिक परिस्थिती तुमची ढासळली आहे किंवा पारिवारिक सुख नाही आहे किंवा कुठल्याही गोष्टीमुळे जो तुम्हाला ताणतणाव होता ना आजपर्यंत, त्यामध्ये तुम्ही आता बघाल की 360 डिग्री परिवर्तन येतं आहे. म्हणजे काय, तर तुम्ही फक्त वरून नाही तर आतून तुम्ही खाली होत आहात. आतून खाली होणं म्हणजे आतमधली साफसफाई करणं. आतमध्ये जेव्हा माणूस स्वतःला साफ करतो, म्हणजे काय, तर चांगले विचार, नकारात्मक विचार येऊन न देता म्हणजे ती तुमची धारणाच नाही होणार आहे आता. बघा, विचार असे आहेत ज्यांच्यावरती आपला कंट्रोल नाही आहे, ते येतात जातात. पण तुमचे विचार आता असे होणार आहेत ना, की सकारात्मकच होणार आहेत. आत्तापर्यंत पाठीमागे जे पण झालेलं आहे, जे पण झालेलं आहे आत्तापर्यंत, ते सगळं आता तुम्हाला ते रूट कॉजपासून ना ते तुम्ही बाहेर फेकत आहात तुमच्या डोक्यामधून, मनामधून. आणि आत्ता जे तुम्ही परिवर्तन स्वतःमध्ये घडवणार आहात ना, त्यामध्ये तुम्ही बघाल तुम्हाला एक शांती असेल आतून शांती असेल. तुम्हाला खूप काही गोष्टीमध्ये आता परिवर्तन बघायला भेटेल. म्हणजे काय, तर तुम्हाला कुठूनही असं अचानक धनसंपत्तीचा पण लाभ होऊ शकतो किंवा तुमच्या पैशांच्या अडचणी, काही अशा तुमचे स्वप्न होते जे तुम्हाला साकार करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की परमेश्वर खरोखर माझं ऐकतोय की नाही, स्वामी ऐकतात की नाही, स्वामी आहेत तर ते का माझ्या मनासारखं करत नाही आहेत. आणि खूप साऱ्या इच्छा आकांक्षा तुम्ही स्वामींकडे घेऊन जात असता किंवा काही ना काही मागत असता स्वामींकडे. आणि ती आर्थिक समस्या असू शकते जास्तीत जास्त, म्हणजे जास्तीत तुम्ही आर्थिक समस्यांबद्दल स्वामींकडे तुम्ही, आणि ही इमोशनल गोष्ट पण असू शकते जी तुम्ही स्वामींकडे मागता, की तुमचं पारिवारिक सुख, तुमचा परिवार, किंवा मग काही गोष्टींमध्ये अशा तुम्ही अडकला आहेत इमोशनल गोष्टींमध्ये जिथून तुम्हाला बाहेर पडायला मार्ग न भेटत, जिथे तुम्ही स्वामींकडे जाता आणि तिथे तुम्ही त्यांना सांगता ही गोष्ट. तर ना, स्वामी ना सगळ्यातून तुम्हाला आता बाहेर काढणार आहेत. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. कारण स्वामींना माहिती आहे की तुम्ही ह्या वेळेची खूप 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 वाट बघितली आहे. तुम्ही खूप संयम ठेवला आहेत आणि तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे त्याकडे आता तुमची वाटचाल होणार आहे. आत्तापर्यंत काय होतं ना, तुम्ही ज्या तडजोडीतून गेलात, जे काही खडतड आयुष्य तुम्ही जगलात, तर ते आता पूर्ण 360 डिग्री बदलणार आहे. तुमची आर्थिक स्थिती, शारीरिक स्थिती, मानसिक बळ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्ही आता परिवर्तन बघाल. आणि ते परिवर्तन कसं होणार आहे, तुमचं मनोबल म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढून तर होणारच आहे, पण स्वामींची साथ आणि स्वामी जी तुम्हाला बुद्धी देतात आहे ती वापरून तुम्ही आता आयुष्यात तुमच्या एक वेगळेपण आणणार आहात. आणि ते वेगळेपण जेव्हा तुम्ही जगायला लागाल
तेव्हा तुमच्या आयुष्याची वाटचाल एक वेगळीकडेच जाईल आणि या सगळ्यापासून दूर जाणार आहात तुम्ही. तुम्हाला आयुष्यात वेगळ्या पद्धतीने आता जगता येणार आहे. जिथे तुम्ही बघाल की शांती आहे, सुख आहे, समृद्धी आहे आणि कुठेही क्लेश, ताणतणाव, अडचणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही झालं आहे, हा तुमचा अध्याय संपलेला आहे, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहेत. आता एक दुसरा नवीन अध्याय सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघाल की तुमचं आयुष्य पूर्ण पलटून जाणार आहे आणि जिथे जसं तुम्हाला आयुष्य जगायचं होतं फायनली तुम्ही ते जगायला लागणार आहात. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. तर खुश होऊन जा, कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी आता घडायला लागणार आहेत. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा गजर करायला विसरू नका. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.